नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे. थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की ज्यावेळेस आता इकडे घरामध्ये दीपावली पाडवा साजरा झालेला असतो त्यावेळेस आता ह्या तेजसला या मानसीला गिफ्ट द्यायचं असतं, परंतु तेजसकडे मानसीला गिफ्ट द्यायला सुद्धा पैसे नसतात. त्यामुळे आता तेजस खूप विचार करू लागतो की नेमकं आता ह्या मानसीला कुठल्या पैशामध्ये गिफ्ट द्यावं. त्यावेळेस आता ही आभा आपल्याजवळ जे काही 200 रुपये असतात ते 200 रुपये आणून या तेजसच्या हातात देते आणि बोलते की दादा तू एक काम कर, वहिनीसाठी एक सुंदर असं गिफ्ट घेऊन ये. कारण ज्यावेळेस या तेजसने गायत्रीसमोर या मानसीला एक छोटंसं दगडाचं गिफ्ट केलेलं असतं त्यावेळेस ते बघून ही गायत्री या मानसीला बोलते की अगं तुझा नवरा 1 रुपयासुद्धा कमवत नाही आहे आणि त्याला काहीशी सुद्धा अक्कल नाही आहे आणि तू याच्याशी लग्नच कसं केलं. आता तुला तरी हा काय गिफ्ट देणार, दगडाशिवाय तरी तुला दुसरं देणार तरी काय, असं पण आता इकडे ही गायत्री या मानसीला बोलते. तरी पण मानसीला काहीच वाटत नसतं, कारण फक्त मानसीला संसार करण्यासाठी तेजसची साथ हवी असते. त्यावेळेस आता मानसी गायत्रीकडे बघते तर आता इकडे गायत्री जे काही ते दगडाचं गिफ्ट असतं ते हातात घेऊन पुन्हा या मानसीच्या ताटामध्ये ते दगडाचं गिफ्ट फेकून देते. आणि हे सर्व बघून या आभाला आणि ह्या सुनंदाला खूप राग आलेला असतो, परंतु काय करणार, दोघींचाही ह्या गायत्रीसमोर नाईलाज होत असतो. पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे हे सर्व बघून ह्या आबाला खूप टेन्शन येतं तर सुनंदा लगेच ह्या तेजसला किचनमध्ये बोलावून घेते आणि या तेजसचा अगदी जोरामध्ये कान पिरगाळते आणि बोलते की अरे तुला काहीतरी वाटायला पाहिजे होतं, तुला काय सांगितलं होतं की दीपावलीचा हा पहिलाच पाडवा मानसी आणि तुझा आहे, मग तुला तिला चांगलं गिफ्ट द्यायला काय झालं होतं, तुझ्याकडे पैसे नव्हते का. तर आता तेजस बोलतो की आई तुला पण माझी कंडिशन सर्व काही माहीत आहे. तर गायत्री आता इकडे दुसरीकडे असते, परंतु ही सुनंदा ह्या तेजसला बोलते की अरे तुला पण आता सरकारी जॉब लवकरच मिळणार आहे, कारण आता तुझी सर्व काही इंटरव्ह्यूसुद्धा सक्सेस झालेला आहे आणि तुला तसं लेटर पण आलेलं आहे. त्यामुळे थोडेफार दिवस तू असे दिवस काढ, एकदा तुला जॉब मिळाला की तुझ्यावर बघ किती चांगले दिवस येतील, असे पण ही सुनंदा या आपल्या मुलाला बोलते. तर आबा आपल्या खूप मोठ्या मनाने ह्या तेजसच्या हातात ते पैसे आणून देते आणि तेजसला मानसीला इकडून मार्केटमधून गिफ्ट आणण्यासाठी सांगते. दुसरीकडे ही गीतासुद्धा ह्या सूरजचं औक्षण करण्यासाठी प्रभूंच्या घरी येते. प्रभूंच्या घरी आल्यानंतर गीताने सुद्धा सूरजचं अगदी मोठ्या मनाने औक्षण केलेलं असतं. आता मित्रांनो ह्या सूरजजवळ सुद्धा या गीताला टाकण्यासाठी पैसे नसतात. त्याच वेळेस आता ही गीतासुद्धा आपल्याजवळ पैसे घेऊन आलेली असते, कारण गीताला पण माहीत असतं की सूरजला एक आबा ही बहीण आहे आणि आबा तर आता ह्या आपल्या भावाला ओवाळणार. त्यामुळे आता गीता जे काही 500 रुपयाची नोट आपल्याजवळ असते ती नोट ह्या सूरजच्या खिशामध्ये घालू लागते. तर सूरज बोलतो की अगं असं काय करतेस, उलट मीच तुला पैसे द्यायला हवे होते आणि तूच मला पैसे देतेस का, असं पण आता सूरज या गीताला बोलतो. तर गीता बोलते की नाही हो राहू द्या, कारण तुम्हाला आभा जेव्हा ओवाळील ना त्यावेळेस ही 500 रुपयाची नोट तुम्ही आभाला द्या, असं पण आता इकडे ही मोठ्या मनाची गीता ह्या सूरजला सांगते. तेवढ्यामध्ये आता हे सर्व सुनंदा बघत असते. सुनंदाला हे सर्व काही बघून खूप आनंद होत असतो. आपल्या सुनांच्या मनामध्ये किती मोठापणा आहे, हे मोठेपणा आहे हे सर्व या आपल्या सुनंदाला सुद्धा दिसून आलेलं असतं आणि सुनंदा लगेच आपल्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी पुसते. कारण आता सुनंदाने सुद्धा या गीतासाठी एक फराळाचा डब्बा घरातून भरून आणलेला असतो. सुनंदा समोर येताच गीता ही सुनंदा समोर जाऊन या सुनंदाच्या पायांचे दर्शन घेते, कारण काही जरी झालं तरी गीताची ही सासू सुनंदा असते. त्यानंतर आता सुनंदा सुद्धा या गीताला छान असा आशीर्वाद देते आणि आपल्याजवळ जो काही फराळाचा डब्बा असतो तो सुद्धा गीताला देते. तर गीता बोलते की आई मला कशाला देताय तुम्ही हे फराळ, मी पण दीपावलीचं फराळ केलेलं आहे. तर आता गीताला ही सुनंदा बोलते की नाही राहू दे. तर आता इकडे गीतासुद्धा आपल्या पिशवीमध्ये जो काही डब्बा आणलेला असतो तो काढून या सुनंदाच्या हातात देते आणि बोलते की आई माझं तुम्ही हे फराळ खा, मला माहीत आहे तुमच्या हातची जी काही चव आहे ती ह्या फराळाला नसणार आहे, परंतु कसं असतं मला सुद्धा तुम्हाला हे फराळ अगदी मानाने द्यावं लागतं, त्यामुळे मी हा फराळ तुम्हाला देते, असे पण ही गीता ह्या सुनंदाला बोलते आणि तो फराळाचा डब्बा सुनंदाच्या हातात देते. पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे आपली मानसी या तेजसला बोलते की मला फक्त तुमची साथ हवी आहे, इथून पुढे मला त्याबरोबर जो काही जीवन प्रवास करायचा आहे त्यासाठी मला फक्त तुमची साथ हवी आहे, देताल ना मला तुम्ही साथ, असं पण ही मानसी आपल्या तेजसला विचारते. तर तेजस आता या मानसीकडे बघत राहतो. तेजसच्या मनात फक्त एवढंच असतं की आपण ह्या मानसीच्या योग्यतेचं नाही येते आणि खरोखर मानसीला जसा नवरा हवा आहे तसा तर आपण त्या योग्यतेचा नाही आहे, त्यामुळे आपण ह्या बंधनामधून मानसीला मुक्त करायचे असा ह्या तेजसच्या मनामध्ये
फक्त विचार चालू असतो. दुसरीकडे तर आपला जो काही रणजित असतो तो पूर्णपणे मूर्खच बनलेला असतो. कारण आता रणजितने समोर एक डॉल ठेवलेली असते आणि त्या डॉलसमोर रणजित खूप मोठं गिफ्ट घेऊन बसतो आणि त्या डॉलला हा रणजित तेजसच समजत असतो. तर आता रणजित बोलतो की अरे असं काय करतोस तू? मी बघ आता मानसीला किती मोठं गिफ्ट देणार. तुझ्याकडे तर गिफ्ट देण्यासाठी पैसे नसणार आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे, असं पण रणजित एकटाच बडबडत असतो. पुढे असं बघायला मिळतं की आता ज्यावेळेस इकडे हा तेजस रूममध्ये असतो त्यावेळेस तेजस विचार करू लागतो की नेमकं मानसीला कुठलं गिफ्ट द्यावं. कारण मानसीला पाणीपुरीसुद्धा खूप आवडत असते. तर तेजसचं एक मन सांगतं की आपण मानसीला पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन जावं. परंतु तेजसचं पुन्हा दुसरं मन सांगतं की नाही नको. तर आता मानसीला छोटछोटाले कानातले सुद्धा खूप आवडत असतात. तर तेजस बोलतो की आता आपण मानसीला छोटेसे कानातलेच गिफ्ट करूयात. त्यानंतर आता इकडे मानसी रूममध्ये येते. तर आता तेजस हा विचार करत असताना मानसीच्या लक्षात येतं. मानसी बोलते की अहो तुम्ही कसला विचार करताय? त्यावेळेस तेजस बोलतो की नाही हो कसला नाही. तर आता मानसीला पण कळून चुकलेलं असतं की हा नक्कीच काहीतरी विचार करतोय. पुढे असं बघायला मिळतं की आता दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या तेजसचं जॉईनिंग लेटर या प्रभूंच्या घरी येणार असतं. कारण आता इंटरव्ह्यू देऊन सुद्धा खूप काही दिवस झालेले असतात आणि आता तेजसला जेव्हा घरी पोस्टमन हे काही जॉईनिंगचं लेटर आणून देतात त्याच वेळेस आता इकडे हे अपॉइंटमेंट लेटर बघून इकडे तर ह्या मानसीला खूप आनंद झालेला असतो. कारण मानसीचंही खूप मोठं जे स्वप्न असतं ते आज पूर्ण झालेलं असतं. सुनंदा व आबालासुद्धा खूप आनंद होतो. तर आता तेजस ते लेटर घेऊन या मानसीकडे देतो. तर मानसी आता सर्वांसमोर ते लेटर वाचू लागते आणि या तेजसला बोलते की अहो राष्ट्र हे तुम्हाला माहीत आहे का? तुमची जॉईनिंगचं लेटर हे आहे, तुम्हाला अपॉइंटमेंटचं हे लेटर आलेलं आहे, असं पण मानसी या तेजसला सांगते. आता तेजसला खूप आनंद होतो कारण दीपावलीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर हे लेटर आता ह्या तेजसला आलेलं असतं. तर मित्रांनो आता तेजस हा सरकारी नोकरीसाठी नेमकं कुठे जाणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.